परंडा येथून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। गोव्यातून दारू तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून 16,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे गोव्यातून होत असलेल्या अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश झालाय। परंड्यामध्ये स्वादिष्ट जेवण हवंय का? तर मग या हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये येथे मिळणार मटण डवारा थाळी अनलिमिटेड फक्त 250 रुपयांमध्ये। दिवस मीटिंग किंवा इतर कार्यक्रमांसाठी एसी मीटिंग हॉलची विशेष सुविधा उपलब्ध आहे। मासिक मेसची ऑर्डर देखील स्वीकारला जाईल। आमचा पत्ता आहे पिंपरखेडा रोड, परंडा। प्राप्त माहितीनुसार अवैध दारू तस्करी विरोधात पोलिसांनी जोरदार धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केलाय। दिनांक 20 मार्च 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुर्डुवाडी परंडा मार्गावर संशयास्पद कार अडवून तपासणी करण्यात आली। या तपासणी दरम्यान संबंधित कारमधून तब्बल 50 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आली असून प्रत्येक बॉक्समध्ये 750 mlच्या बाटल्या असून एकूण शेकडो बाटल्यांचा साठा आढळून आला। हा माल गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या आणून परंडा परिसरात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या प्रकरणी कारमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्यांच्या संबंधांचा विस्तार गोवा व कर्नाटक पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले। ही टोळी मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या कारवाईत अंदाजे 1,20,000 किमतीचा दारूसाठा तसेच सुमारे 15 लाख किमतीची कार असं एकूण 16,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। अवैध दारू तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी यावेळी दिलाय। दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात दारू परंडा परिसरात पोहोचत असल्याने यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। स्थानिक पातळीवर कोणाची मदत आहे का, तसेच या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण याचा तपास सुरू आहे। या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संपूर्ण तस्करी जाळे उखडून टाकण्याची मागणी जोर धरत आहे। मुख्य संपादक विजय मेहर, न्यूज मराठी, परंडा।